रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप
हरी जय जय राम जय जय राम सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला हरे सत्वर पावगे मला हरे सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोड गावायन तुला भवानी आई रोड गावायन तुला भवानी आई रोड गावायन तुला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला 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 सासू माझी जाच करते सासू माझी जात करते सासू माझी जाच करते सासू माझी जात करते लवकर निर्दळी तिला लवकर निर्दळी तिला लवकर निर्दयी दिला लवकर निर्दयी दिला लवकर निर्दयी दिला लवकर निर्दयी दिला जाऊ माझी फडफड बोलती माझे फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलती माझे फडफड बोलते बोडकीच कर्ग तिला बोडकीच कर्ग तिला मोडकीच करग दिला मोडकीच करग दिला मोडकीच करग दिला ननंदीच कार्ट किर किर करीत कारट किर किर करे ननंदीच कार्ट किर किर करीत कारट किर कर करे खर्जच हो दे त्याला खरूजच हो दे त्याला खरोज भाऊ दे त्याला खरोज भाऊ दे त्याला खरोज भाऊ दे त्याला खरोज भाऊ दे त्याला दादूला मारून याहो दिलीना दादूल्या मारून याहो दिलीना मारून यावती देईना मोकळीच कर्ग मला मोकळीच कर्ग मला मोकळीच करग मला मोकळीच करग मला मोकळीच करग मला मोकळीच करग मला एका जनार्दनी सगळीच मरू दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळीच मरू दे एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटीच राहू दे मला 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 भवानी एकटीच राहू दे मला हरी सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला तुला भवानी आई रोड गावायन तुला भवानी आई रोड गावायन तुला भवानी आई रोड गावायन तुला विठोबार कुमाई विठोबार कुमाये विठोबार कुमाई विठोबार कुमाये विठोबार कुमाई विठोबार कुमाये विठोबार कुमाई विठोबार कुमाये विठोबार कुमाई आ
भवानी आई भवानी भवानी आई भवानी 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 रोडगा वाहिन तुला भवानी आई भवानी आई भवानी आई रोडगा वाहिन तुला सत्वर पावगे मला मला सत्वर पावगे मला भवानी आई तुला भवानी हे भवानी 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 आई रोडगा हे माई तुला हे भवानी भवानी हे भवानी भवानी आई रोडगा माई तुला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला भवानी आई भवानी भवानी आई रोडगा वाहिन तुला 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 भवानी देखो कम करा भवानी भवानी आई भवानी भवानी
भवानी आई भवानी हे भवानी हे भवानी भवानी हे भवानी हे भवानी भवानी हे आई हे भवानी भवानी आई भवानी भवानी हे भवानी भवानी हे भवानी आई रोडगा माही भवानी आई रोडगा हे भवानी 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 रोडगा माईने तुला भवानी भवानी रोडगा माईने भवानी हे भवानी भवानी रोडगा माईने तुला सतवरी पावगे मला सत्वरी पावगे मला 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 सत्वर पावगे मला भवानी मला मला सत्वर पावगे मला असं भवानी आई रोडगा वाहीन तुला
सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करती लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला जाऊ माझी फडफड बोलती बुडकीच करगतीला भवानी आई रोडगा वाहीन तुला ननंदेच कारट किरकिर करीत खरुजच होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला दादूला मारोणी आहोती देईन मोकळीच करग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला एका जनार्दनी सगळेच मरू दे एका जनार्दनी सगळेच मरू दे मंडपातले सोडून एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवांची ये अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा जेथे जन्मला श्री गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथ शरण 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 एकनाथा कैलास महाराज एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण
पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष नका पाहू गुण दोष जोरात टाळ्या वाजवा एकदा जोरात. शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला. मॉनिटर द्या थोडा. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. आजच्या पवित्र कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा 7 चरणाचा अभंग आहे. अभंग भारुडिया प्रकरणातील रोडगा या सदरातील अभंग आहे. सप्ताहामध्ये जे लोक कशाला येत नाहीत ते लोक भारुडाला येतात. असं सगळ्यांच्या आवडीचं काय असेल तर तो म्हणजे भारुड आहे. आणि त्या भारुडिया प्रकरणातील रोडगा या सदरातील अभंग आहे. या अभंगातून शांतीब्रह्म नाथ महाराजांनी एका रूपकाच्या माध्यमातून एका सासूर वासिन स्त्रीची व्यथा एका भारुडाच्या माध्यमातून प्रतिपादन केलेली आहे. विठ्ठला विठ्ठल 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 अभंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे. कोण नाथ महाराज? थोडं माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुम्हाला कीर्तन कळेल. आपला जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्याच्या पलीकडे छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे. आणि त्या छत्रपती संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक देवगिरी नावाचा किल्ला आहे. आणि त्या देवगिरी नावाच्या किल्ल्यावरती एक संत जन्माला आले, संत होऊन गेले. त्या संतांचं नाव जनार्दन स्वामी महाराज. जनार्दन स्वामी महाराजांचे 3 शिष्य झाले. बघा माझ्याकडं. पहिले शिष्य झाले त्यांचं नाव जनी जनार्दन. दुसरे शिष्य झाले रामा जनार्दन. आणि तिसरे शिष्य झाले एका जनार्दन. पहिले लक्षात राहू द्या की पहिले जनी जनार्दन, दुसरे रामा जनार्दन आणि तिसरे एका जनार्दन. पहिले जे आहेत जनी जनार्दन, जनी जनार्दनांची समाधी आमच्या बीड शहरामध्ये आहे. बरेचशा लोकांना आपल्या बीडच्याच माहित नाही की त्यांची समाधी बीडमध्ये आहे म्हणून. जनी जनार्दनांची समाधी आपल्या बीड शहरामध्ये. पहिले संत, पहिले शिष्य. 2 नंबरचे शिष्य रामा जनार्दन. कोण रामा जनार्दन? कैलास महाराज. रोज आपण माऊलींची आरती गातो. प्रगट गुह्य बोले प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले. पुढं काय? मी तुमच्या पुढं हानो घे ना. तुम्हाला सांगतो तुम्ही. हो मी फाशी घेत असतो. पवन असे जेवढे पुढे बसलेत का तुम्ही एकदम फ्रेश बसायचं. पुढाऱ्याच्या आणि महाराजाच्या समोरची माणसं फ्रेश असली पाहिजे. पुढाऱ्याने काही म्हणलं की लगेच टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि महाराजांनी काही सांगितलं की नुसतं असं केलं पाहिजे. नका का कळा ना पण नुसतं असं करीत राहायचं. मला माहिती आहे तुम्हाला तुम्ही वैतागलेले पण नुसतं असं करायचं. नका का कीर्तन कळा नुसतं असं करीत राहायचं म्हणजे मला कळून तुम्ही फ्रेश आहेत म्हणून. विठ्ठला विठ्ठला रोज आपण माऊलींची आरती गातो. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले आणि रामा जनार्दनी चरणी टकचे ठेविले किंवा चरणी मस्तक ठेविले. 2 नंबरचे शिष्य रामा जनार्दन आणि 3 नंबरचे शिष्य एका जनार्दन. एका जनार्दन म्हणजे पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज. किती अधिकार? अभिर गुलाल उधळी तरंग अभिर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. ओ नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. अभिर गुलाल उधळी तरंग अभिर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नाथा घरी नाचे माझा
परठ्यास कैसे शिव आम्ही जातीहीन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन पायरी होऊ दंग गावोनी अभंग पायरी होऊ दंग गावोनी अभंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग वळवंटी गावो आम्ही वळवंटी नाचू वळवंटी गावो आम्ही वळवंटी नाचू वळवंटी नाचू आम्ही वळवंटी गाव वळवंटी गावो आम्ही वळवंटी नाचू चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग नाहू सुख म्हणे नाम घेऊ सुख म्हणे नाम घेऊ होऊने दंग नाता घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग अभिर गुलाल उधळीत रंग 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 अभिर गुलाल उधळीत रंग 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 नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाथ घरी नाचे माझा सखा पांडुरंग एवढा अधिकार त्यांचा की शांती ब्रह्म एकनाथ महाराज कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे आनंद भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाये ओ बाळू आरती स्वामी एकनाथा त्या काळामध्ये मनोरंजनाचं कुठलंही साधन नव्हतं. 3 नंबरचे शिष्य शांती ब्रह्म एकनाथ महाराज 750 वर्षापूर्वी मनोरंजनाचं कुठलं साधन नव्हतं. आता प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे पाहायला आणि प्रत्येकाच्या खिशात मनोरंजनाचं साधन आहे. काय नाव त्याचं? मोबाईल. एवढं मनोरंजन करतो मोबाईल. कीर्तनात सुद्धा बेंगलोरचे किती रन झालंय पाहतंय, हैदराबादचे किती रन झालंय, जिंकत आहे का हरत आहे, तरी माणूस कीर्तनात बसल्या बसल्या का व्हायना पण ड्रीम इलेव्हनला पैसे आपले 49च वापस येतात का, हाय ते जातेत का 1 कोटी येतात, तरी माणूस बसल्या बसल्या बघतच का नाही. किती नाद लागलाय मोबाईलचा. मनोरंजनाचं साधन आहे. काही काही घरात ह्या मोबाईलमुळे भांडणं लागलेली आहेत. नवरा म्हणतो मला मॅच पाहिजे, बायको म्हणते मला काटार होते कोणाला पाहिजे, माझ्या नवऱ्याची बायको पाहिजे, लागीर झालं जी पाहिजे. नवरा म्हणतो मॅच पाहिजे, बायको म्हणते मालिका पाहिजे, लागलीच भांडणं. मनोरंजनाचं साधन. पण 750 वर्षापूर्वी लाईटच नव्हती, मनोरंजनाचा काही विषयच नाही. मग काहीतरी समाजाचं प्रबोधन व्हावं, मनोरंजन व्हावं म्हणून नाथ महाराजांनी त्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांच्या व्यथा एका भारुडाच्या माध्यमातून प्रतिपादन केल्या. 750 वर्षापूर्वी नाथ महाराजानं 350 पेक्षा जास्त भारुडे लिहिले. किती भारुडे लिहिले? 350 पेक्षा जास्त भारुडे लिहिले. मोडकेच घर तुटकेच छप्पर देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, देवाला देवघर नाही मला दादल्या नको ग बाई, 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 दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला दादल्या नको ग बाई, मला
समाजाला जाग केलं. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. शरद शेवटी बा काळ बांधून येईल, शरद शेवटी बा, शरद शेवटी बा काळ बांधून येईल, शरद शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काय बांधा येईल, एका जनार्दनी आमचे काय बांधा येईल, एका जनार्दनी आमचे काय बांधा येईल, एका जनार्दनी आमचे काय बांधा येईल. पिंगळा माधवारी बोली बोली का पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी. हे डौर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका, डौरा फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका, डौर फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका, डौरा फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका. पिंगळा 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 माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोल बोली तो देखा पिंगळा माधवारी. पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा माधवारी, पिंगळा माधवारी बोली बोली तो देखा माधवारी. हे वर्धमान गुडे, वर्धमान गुडे, वर्धमान गुडे, वर्धमान गुडे, मोराबी वर्धमान गुडे, वर्धमान गुडे, वर्धमान गुडे. पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा, पिंगा ग बाई पिंगा गे, पिंगा ग बाई पिंगा. औगा औगा दांगड दिगा गे, औगा दांगड. जय श्रीराम. औगा दांगड दिगा गे, 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 औगा दांगड दिगा गे. नको 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 घाल पिंगा गे, नको 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 घाल पिंगा गे, नको 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 घाल पिंगा गे, नको 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 घाल पिंगा गे. राम रंगी रंगा गे, राम रंगी रंगा गे, राम रंगी रंगा गे, राम रंगी रंगा गे. शत्रुघ्ना तुम्ही शत्रुघ्ना तुम्ही मला त्यागा जीव करुणी करुणी उचित खाली हृदयात आलो दान मागाया, दान मागाया, कैलास महाराज दान मागाया, आलो दान मागाया, आलो दान मागाया, आलो दान मागाया. प्रेम लगावारी सावध वावरी बदली लागा देव केला काय मारी मारी, मल्हारीची मारी, मल्हारीची मारी माझ्या, मल्हारीची मारी, मल्हारीची मारी माझ्या, मल्हारी मल्हारीची मारी माझ्या, मल्हारीची मारी, मल्हारीची मारी. फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका, डौरा फिरवितो तुम्ही डुकू डुकू ऐका, तुम्ही डुकू डुकू ऐका, डुकू 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 ऐका. पिंगळा 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 माधवारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोलो तो देखा पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. वा वा कैलास महाराज काय भाग्यवान आहे तुम्ही. सरस्वती मातेनं लईच गोड आवाज दिला ह्या माणसाला. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा पिंगळा महाद्वारी. तुम्हाला आता 500 रुपये दिले असते पण पाकिट डायरी गाडीमध्ये राहिले बघा. पण कीर्तन झाल्या देणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. हा नंतर देतो ना, काय अडचण नाही, देतो 100% देणार. विठाला विठाला नाथ
नाथ महाराजाने विविध प्रकारचे भारुड लिहिले जे आता हे गायले का ह्यांनी याच्यातले काही भारुड नाथ महाराजांनी गायले पिंगळा गायला सगळ्या समाजाला प्रबोधन केलं असे ते 350 पैकी भारुड लिहिले त्यापैकी एक भारुड आज मी तुमच्या पुढे कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांनी एका सासूरवासीन स्त्रीची व्यथा एका भारुडाच्या माध्यमातून सांगितलेली आहे साध्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर या अभंगातून नाथ महाराजांना देवीच्या समोर नवस केलेला आहे खर तर माणूस नवस कधी करतो आपल्या जीवनातील आडी अडचणी दूर होण्याकरता नवस करतात गाथ्यामध्ये जीवाचाही नवस आहे देवाचाही नवस आहे देवाचा एक नवस आहे पंढरीचे दैवत विठ्ठले ओ विठ्ठले ओ विठ्ठले ओ नवसी गे माझे नवसी गे ओ हा नवस एक आणि दुसरा एक जीवाचा नवस आहे एक वेळ कारी या दुकामे गणे एक वेळ करी या दुकामे गणे एक वेळ करी या दुकामे गणे एक वेळ करी या दुकामे गणे एक वेळ आठवीन पाय हमादान बसे आठवीन पाय हमादान बसे आठवीन पाय हमादान बसे आठवीन पाय हमादान बसे आठवीन फुकटच्या टाळ्या तरी जोरात वाजवा एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी आठवीन पाये हा माझा नवस जीवाचाही नवस आहे देवाचाही नवस नवस कधी करतात आपल्या अडचणी दूर होण्याकरता नवस करतात आणि विशेष करून नवस पुरुष करीत नाहीत महिला नवस करतात म्हणून आजचं सगळं कीर्तन हे महिलांच्या भोवती फिरणारे कीर्तन आहे म्हणून महिलांनी आजचं कीर्तन जरा लक्ष देऊन ऐकायचं तुमच्याकरताच कीर्तन आहे आणि नाहीतरी बघा तुम्ही पुरुषापेक्षा जास्त महिला कीर्तनाला आहेत म्हणून देवाने सगळे काम यांच्याकडे वाटून दिले घर सांभाळायचं महिलांनी स्वयंपाक करायचं महिलांनी कापूस वेचायचा महिलांनी कांदे काढायचे महिलांनी तुरी काढायच्या महिलांनी भागवताला यायचं महिलांनी हरिपाठाला यायचं महिलांनी कीर्तनाला यायचं महिलांनी एका घराचे 2 घरं करायचे नाही ते तर पक्क काम आहे तुमचं ते तर पायाभरणीचं काम आहे का नाही म्हणून विशेष लक्ष देऊन कीर्तन ऐकायचं स्त्रियांच्या जीवनामध्ये 2 गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत महत्त्वाच्या 2 गोष्टी आहेत पहिली गोष्ट तिचं नाव म्हणजे माहेर ऐका माझ्याकडे बघा नंतर बडबड करा एकामेकीत पहिली गोष्ट तिचं नाव म्हणजे माहेर आणि दुसरी गोष्ट तिचं नाव म्हणजे सासर कशाला म्हणतात माहेर आणि कशाला म्हणतात सासर दोन्हीची तुम्हाला डेफिनेशन व्याख्या सांगतो माहेर कशाला म्हणतात आणि सासर कशाला म्हणतात जिथं राहण्याचं स्वातंत्र्य खाण्याचं स्वातंत्र्य फिरण्याचं स्वातंत्र्य त्याला म्हणायचं माहेर आणि याच्या उलट जे त्याला म्हणायचं सासर असं उदाहरण तुम्हाला कळणार नाही एक उदाहरण सांगतो 20 दिवस झाले मुलाच्या लग्नाला
आणि मुलाच्या आईनं शेजारणीला आवाज दिला, काकू इकडे या म्हटली. पळत या. काकू पळतच आली, धावतच आली. काय ग? अगं म्हणे 20 दिवस झाले माझ्या पोराच्या लग्नाला. म्हटली चांगली गोष्ट आहे, मुलाचे लग्न होईना, तुझ्या पोराचं लग्न झालंय, चांगली गोष्ट आहे. अगं म्हणे चांगली गोष्ट आहे, पण तिकडं मागं बघ म्हणे, एकदा मागं तिकडं बघ. तुम्ही नका बघू, हे कीर्तनातलं चाललंय आपलं. तिकडं मागं बघ म्हणे. काय झालं? अगं म्हणे 20 दिवस झाले माझ्या पोराच्या लग्नाला, तर ही माझी सून म्हणे बसली माझ्या पोराच्या मोटरसायकलवर बसून निघाली राजूरला. बरं जाई नका म्हणे. निघाली पंजाबी ड्रेस घालून, साडी नेसून तरी जायचं. तरी मी आमच्या डांगऱ्याला म्हणत होते ह्या केदारखेड्याची करू नका म्हणून. इथं कोणी जर केदारखेड्याची असेल तर मग पाठसूस राहतात. सहज मला येताना ते गाव लागलं म्हणून मी म्हणलोय बरं का. पण हे आमचं डंगर लई शहाणं. डंगर म्हणजे कोण? तुम्ही बोला कडे, मी फाशी घे ना तुमच्या पुढे. हा, डंगर म्हणजे कोण? हे आमचं म्हातारा लई शहाणं. पण जाऊ द्या म्हणे ह्या म्हाताऱ्याचं. पण हे आमचा बैल सुद्धा. बैल म्हणजे कोण? अहो बैल म्हणजे कोण? पोरग. हे बी लागलंय तिच्याच माग. जाऊ द्या म्हणे. नाही नाही ते बोलली. आता इथं सांगण्यासारखं नाही, काय म्हणली तर सांगत नाही. नाही नाही ते बोलली, गेली पोराच्या मोटरसायकलवर बसून. ती काय भीती का? ती काय सून, ती काय भीती का? गेली निघून राजूरला. पण नेमकं अर्ध्या 1 तासानं हिची पोरगी स्कूटीवर पंजाबी ड्रेस घालून जावयालाच घेऊन आली. आणि लगेच आवाज दिला, काकू बघा ना, बया 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 कसा लक्ष्मी नारायणाचा काय जोडा. हिची बी पोरगी पंजाबी ड्रेस घालून आली, हिला चाललं. पण हिच्या सुनानं पंजाबी ड्रेस घालून गेली, हिला चाललं नाही. त्याचं कारण एकीचं माहेर आहे आणि एकीचं सासर आहे. हे जर उदाहरण कळलं नसेल तर दुसरं उदाहरण सांगतो. दिवाळीचा सण जवळ आलेला आहे. ननंदबाई आलेल्या आहेत आणि सुनबाईचं पोळ्या लाटण्याचं काम चालू आहे. पण तेलाच्या वाटीला बेलणं लाटणं काय म्हणतात तुमच्याकडे, ते लागलं आणि वाटीभर तेल व्हायला गेलं. आणि तेवढ्यात सासूबाईनं पाहिलं, जीज पट्टा सुरू केलाय. डोळे गेले काय, आणि खासड झालं काय, आणि हेच मायने शिकलं काय, आणि हेच बापाने शिकलं काय, अंगण वारं गेलं काय, तोंडानं वारं गेलं काय. नाही नाही ते बोलली. पण सून माझ्यासारखी गरीब होती बिचारी. आता मी गरीब आहे, मी आगाव थोडाच दिसायलो तुम्हाला. मी सून गरीब होती बिचारी. गटगट 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 तिने गिळलं, काहीच बोलली नाही. पण चपात्या तर करावं लागते. आणि म्हणून ननंदबाईला आवाज दिला, उरली तेवढी तेलाची कॅन मला काढून द्या. ननंदबाईने स्टूल घेतला, स्टूलवर उभी राहिली आणि तेलाची कॅन घेता घेता हातातून कॅन निसटली आणि धप अशीच खाली पडली. बघा जशी धपकन कॅन खाली पडली तसं भडकन टोपण निघालं. भडा 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 1 लिटर तेल व्हायला गेलो. आणि अगोदर जी बोलत होती ना, खासाडे झाले काय, डोळे गेले काय, आणि हेच मायने शिकलं काय, आणि हेच बापाने शिकलं काय, तिने पलीकडून पाहिलं भरपूर तेल सांडलंय म्हणून. भाषाच बदलली ना. सांडतच असतंय, चलतच असतंय, घरत असतंय, होत नाही का नाकडावर बुक्का घालावीच्या. का बरं भाषा बदलली? एकीचं माहेर आहे आणि एकीचं सासर आहे. म्हणून आमच्या सगळ्या साधू संतांची धाव सासरकडे नाही तर माहेरकडे. 3 संतांचे 3 प्रमाण वेगवेगळे चाली तुम्हाला म्हणून दाखवतो. तुकोबाराय म्हणतात, आपुल्या माहेरा जाईना मी आता, माहेरा जाईना मी आता, आपुल्या माहेरा जाईना मी आता, आपुल्या Thank you.
तीन संतांचे तीन प्रमाण तुम्हाला तीन वेगवेगळ्या चालीत गाऊन दाखवले. पहिल्यांदा तुकोबाराय म्हणतात आपुल्या माहेरा जाईन मी आता एक हरिपाठ होतो आपल्या गावात. जाईन गे मायता या पंढरपुरा माऊली म्हणतात. आणि जनाबाई म्हणतात बाई बाई जाते ग माहेराला. हे तीन प्रमाण सांगितले. आणि ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते जगत शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा आपलं माहेर सांगतात. प्रसिद्ध अभंग आहे. कैलास महाराज तुकाराम महाराज गायला आहेत आणि वाजवायला दत्ता महाराज आहेत. आणि आपणही गायनातले चाहती माणसं आहात म्हणून प्रसिद्ध अभंग कोणाचं माहेर नाथ महाराजांचं माहेर तुमच्या पुढे गाऊन दाखवतो. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बिबरेच्या तीरी आहे बिबरेच्या तीरी बिबरेच्या तीरी आहे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बिबरेच्या तीरी आहे बिबरेच्या तीरी आहे बिबरेच्या माझी बहिणा चंद्रभागा माझी बहिणा चंद्रभागा करीत असे पापभंग करीत असे पापभंग माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बिबरेच्या
ज्याची ख्याती काय सांगू, ज्याची ख्याती काय सांगू, माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आये विवरे जाते रे, आये विवरे जाते रे, आये विवरे जाते रे। एका जनार्दनी शरण, शरण एका शरण, शरण शरण एका जनार्दनी शरण रे माहेराची, माहेराची एका जनार्दनी, जनार्दनी एका जनार्दनी शरण, 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 एका जनार्दनी शरण करे माहेरची आठवण, करे माहेरची आठवण, करे माहेरची आठवण, करे माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, माहेर पंढरी, आये विवरे जाती रे, आये विवरे जाती रे, माहेर पंढरी, नाथ महाराजांनी आपलं माहेर सांगितलं. आता आपलं एवढं गायन चाललंय, काय काय महिला मंडळ मारजी उळत तिथे आपण किती गा काय के लोक याला एवढंच म्हणतात. संगीत कळायला सुद्धा त्याला लई विद्वान माणूस लागत. आता कधी कधी गायक नोटीस म्हणतात निसा रे निसा नि धा निसा जा नि धा प धा नि नि धा प म प धा धा प म ग रे प म ग रे जा असं म्हणलं का. हे खालचे म्हणतात हे काय लावलं वससे धरा मासे धरा काही कळणार ना वळा ना आम्हाला. याला तज्ज्ञ माणूस लागत आहे गायन ऐकायला सुद्धा. संगीतामध्ये एवढी ताकद आहे. रोगी माणसाला जरी एखादं संगीत गाऊन दाखवलं तर त्याला सुद्धा आराम भेटतं. एवढी ताकद संगीतामध्ये. विठ्ठला 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 सगळ्या शक्ती अद्भुत आहे, शक्ती अद्भुत आहे, शक्ती अद्भुत आहे, श्रीराम शक्ती अद्भुत सगळ्या साधू संतांची धाव सासरकडे नाही तर माहेराकडे. 4 संतांचं माहेर तुम्हाला गावून दाखवलं. अत्यंत महत्वाचं स्त्रियांच्या जीवनामध्ये माहेर आहे. पण महिलांना माहेराची आठवण कधी येते? ज्या वेळेला सासरी प्रचंड जाच चालू होतो. जाच सासोचा सोसना कोणी माहेरच येईना. प्रचंड त्रास सुरू झाला. आणि अशीच एक सासर वासीन स्त्री आपल्या डावरगाव मधली सासरच्या जाचाला कंटाळली. म्हणून तिने एक शेवटचा पर्याय निवडला. आणि महिला निवडतात
तो पर्याय म्हणजे आत्महत्याचा पर्याय, जीव देणे. म्हणून तिनं शेवटचा पर्याय निवडला, आत्महत्या करणे. आत्महत्या करायला निघाली. जीव द्यायला इकडं पाणी कुठं जवळ आहे? पवन, पाणी कुठं जवळ आहे? इकडं नदीला पाणी आहे का? पण ओढी हाणल्यासारखी की मिली पाहिजे, नुसतं डोके फुटून काही कामाचं नाही. कुठं पाणी आहे का? आडाला, विहिरीला एखाद्या कुठं पाणी आहे? इथं कुठं विहीर आहे? पर आहे का पण पाणी तिला? समजा उदाहरणार्थ ह्या माग विहिरीवर जीव द्यायला गेली, कैलास महाराजांनी सांगितलं विहीर, त्या विहिरीवर जीव द्यायला गेली आणि विहिरीत पाय सोडून बसली. ऐका मंडळी, अण्णा, पाय सोडून विहिरीत बसली. विचार करू लागली आपल्याला आता आत्महत्या करायची. पण नेमका तिचा योग चांगला, दुपारच्या पाऱ्यात जाऊन बसली. दुपारच्या वेळेला कडक ऊन होतं, कोणी येत नव्हतं. पण नेमकी पलीकडल्या गल्लीतली तिची एक मैत्रीण इमल नावाची तिच्या शेजारून चालली होती आणि जी उडी हाणायला चालली होती ती होती कमल. आणि कमलला पाहिलं इमलने, तर शेजारी आली आणि विचारलं, का ग इकडं कुणीकडं आडावर पाय सोडून बसली, विहिरीवर पाय सोडून बसली? तिने सांगितलं, मी सासरच्या घरच्या सगळ्यांच्या जाचाला कंटाळले, म्हणून आता एक पर्याय निवडलाय, आत्महत्या करणे, जीव देणे. म्हणून आता जीव द्यायला या इथं विहिरीवर आले. तिने सांगितलं, अगं वेडीस का? अगं हे शरीर फार दिवसानंतर आपल्याला मिळालेलं आहे. या शरीराची किंमत फार आहे, तुला नाही कळणार. कशाला मरती ग तू? अगं तू मेली ना तर एका वर्षाच्या आत हा दुसरी बायको करेल, कशाला मरती? नको मरू. तिने सांगितलं, माझ्याकडे आता पर्याय शिल्लक राहिलेला नाही. प्रचंड सासरवास मला या घरच्याने सुरू केलेला आहे. मैत्रिणीला हुशार होती. तिने सांगितलं, हे बघ तू मरू नको, माझ्याकडे एक दुसरा मार्ग आहे. तिने सांगितलं, काय? माहेराला जाऊन राहा. तिने सांगितलं, अगं मी आता 5 महिने माहेरालाच होते. जागेत का झोपले? अगं आतापर्यंत 5 महिने मी माहेरालाच होते. आत्ता 15 दिवस झालं इकडं आले. 4 माणसं इकडले आले, 4 माणसं इकडले आले. राजूरची माझी आत्या आली. माझ्या तोंडावरून, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि सांगितलं, अगं कमल, आम्ही एवढा सासरवास सहन केलाय, माझ्या नवऱ्याने जर मला मारलं नाही तर मला झोप येत नव्हती. एवढा सासरवास मी सहन केलाय. मी झोपायच्या टायमाला नवऱ्याला काहीतरी म्हणायचे, त्यांनी पाठीत 2-4 गुद्दे घातले, बुक्के घातले की मला झोप लागायची. एवढा सासरवास मी सहन केलाय आणि तुला तर हा सासरवास सहन व्हायना. 4 लोकांनी मिटवलंय ना आता 15 दिवस झालं इथं डावर्गाला आणून घातलंय आणि पुन्हा यांचा सासरवास सुरू झालाय मला. म्हणून मी आता ठरवलंय, आता माहेराला जायचं नाही आणि इकडं आता घराकडं जायचं नाही. आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घ्यायचं आता मी असं ठरवलंय. पण तिची मैत्रीण खूप चांगली होती. जीवनामध्ये एक चांगला मित्र असला पाहिजे आणि एक चांगली मैत्रीण असली पाहिजे. एक चांगला मित्र कैलास महाराज कसा असला पाहिजे माहिती आहे का तुम्हाला? म्हणताय का? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र चांगला असला पाहिजे, मैत्रीण चांगली असली पाहिजे. संकट काळामध्ये आपला साथ देणारा आपला मित्र असला पाहिजे. कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा असला पाहिजे. मित्र तोंडावर गोड बोलला नसला पाहिजे. तोंडावर गोड बोलत येत लय भारी कीर्तन झालं आणि आपण निघून गेल्यावर जमलंच नाही त्याला अशी म्हणणारी काही येतं. फक्त मित्र तोंडावर खरं बोलणारा पाहिजे. कीर्तन पळडे तुझं, पकवात नीट वाजवी जाय जरा, नीट जरा म्हणी जाय जरा, काही बी करतो चाळे, ह्यांनी बी मला नीट सांगायला पाहिजे, असं करी जाय तसं करी जाय. याला सच्चा मित्र पाहिजे. आरशासारखा जसा आहे तसा मित्र उभा पाहिजे. तिने सांगितलं, हे बघ
माहेराला जाऊ नको सासरला जाऊ नको. ती लई हुशार होती ती मैत्रीण, कारण तिची PhD बारामतीला झालती. हो यार जागेत का तुम्ही? तिची PhD बारामतीला झाली होती. बारामतीला कॉलेजला काही दिवस राहिली होती. ती लई हुशार होती. तिने सांगितलं हे बघ माहेराला जाऊ नको सासरला जाऊ नको, माझ्याकडे तिसरा एक पर्याय. तिने सांगितलं काय? अगं जवळ कुठं इथं चांगलं देवीचं मंदिर बघू. आहे का कुठं इथं जवळ? कुठं आहे? कोणत्या गावला आहे? सोयगाव देवी. सोयगाव देवीला जाऊ. लाईक कडक ठाण आहे. देवीला नवस करू. सासरा तिकडं टेम्पो खाली घाल, सासू तिकडं हाटेकनी मरू दी, जाऊ तिकडं उलथू दी. आणि एकदा का हे सगळे मेले, अगं तू एकटी राहिली हाय का तुला काही टेन्शन? मरायचं नाही, सासरला जायचं नाही, फक्त नवस करू देवीला. निघाल्या. रिक्षा केला तसला ते वाढायचा नाही का, ठार वाढायचा. त्याच्यात बसल्या की लगेच सोयगाव देवीला देवीच्या समोर. आणि कैलास महाराज देवीला पहिला नवस केला अभंगाच्या पहिल्याच्या. सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला, हे सतवर बाब गे मला, हे सतवर बाब गे मला. जय श्रीराम. सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला. भवानी आई रोडगा वाहिला तुला, वाहिला तुला, सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला. भवानी आई रोडगा वाहिला तुला, सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला. सतवर बाब गे मला भवानी, सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला भवानी, सतवर बाब गे मला. हे सतवर बाब गे मला भवानी, सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला, सतवर बाब गे मला. भवानी रोडगा बाई तुला, सतवर बाब गे मला 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 भवानी, सतवर बाब गे मला, रोडगा बाई तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला. पहिला शब्द वापरला सत्वर. सत्वरू म्हणजे लवकर, इमिजिएटली. सत्वर म्हणजे काय? लवकर. पाव म्हणजे पाव, वडापावातला पाव नाही. पाव म्हणजे प्रसन्न हो. ऐका लक्ष द्या. सत्वर म्हणजे लवकर, पाव म्हणजे प्रसन्न हो. आणि पुढचा शब्द वापरला भवानी. भवानी शब्दाचा अर्थ काय? भवसागरातून तरुण नेणारी आई, तिचं नाव भवानी. पण या महिलांनी भवानी शब्दाचं लईच वाटोळं केलं, लईच वाटोळं केलं यांनी. तिची एखाद्याची भांडणं असली, कीर्तनाला चालली, हे बघ चालली बघ ही, ठीक आहे, आली बघ ही, कोण? भवानी. अरे पण भवानी शब्द लई चांगल्या अर्थाने वापरला आहे. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, निर्गुण प्रकटली भवानी. महिषासुर मर्दाना लागुनी, महिषासुर मर्दाना लागुनी. तापाची करवया धाडली, तापाची करवया धाडली. भक्ताला अगदी तू तापची निर्माणी. आईचा जोग मामा गेला, 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 आईचा जोग मामा गेला.
त्रिविध तापाची करवया झाला निर्भक्ता लागी तू भावस निर्वाणी आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे अनादि निर्गुण प्रगटली भवानी भवसागरातून तरुण नेणारी आई भवानी. ए भवानी आई मला प्रसन्न हो, मी तुला काय करीन. रोडगा वाहीन रोडगा. आता कशाला म्हणते तू रोडगा? सगळ्या महिला मंडळी झोपलेल्या जागे व्हा. मी तुम्हाला आता रोडगीची रेसिपी सांगतो, कसा तयार करायचा रोडगा. खरं तर आपल्याला काही पाहिजे असेल ना तर आमिष दाखवावं लागतंय. आमिष. एकदा मला येरमाळ्याला जाण्याचा योग आलता. सध्या येरमाळ्याची यात्रा चालू आहे आणि तिथं गाणे चालू होते. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग आणि आंबाची नजर शिंगाड्या बोकड्यावरी ग. आणि याच्या पुढे काय होतं? शिंगाड्या बोकड्यावरी ग पकाड्या कोंबड्यावरी ग तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग आंबाची नजर शिंगाड्या बोकड्यावरी. काही जर पाहिजे असेल तर तुम्हाला आमिष दाखवावं लागतंय. आमिष. आता इलेक्शन जवळ आलेलं आहे. उद्या पहिल्या टप्प्यातलं मतदान आहे. परभणी जिल्ह्यातलं मतदान आहे उद्या. पहिला टप्पा परभणी जिल्हा. उद्या मतदान. काही लोक आमिष दाखवतात मतदानाच्या दिवशी, आदल्या दिवशी. आमिष दाखवतात. काही लोक पैसे घेऊन मतदान करतात. काही लोक ह्याच्यावर मतदान करतात. नुसत्या एका बाटलीवर 100 रुपयाचे. अहो एक माणूस मतदान करायला गेला ना बटनच दाबीना. योगेशराव बटनच दाबीना. मतदान करायला तो गेला, रांग लागली अशी बटनच दाबीना. नुसता मशीन पशी असं बघायला लागला. अरे ते साहेब म्हणले बटन दाबन होय पुढे चल. तो मला मी बटन दाबीन पण रात्री कोणी पाहिजे हे ध्यानातच येई नाही मला. तर मग बटन नेमकं कोणाचं दाबाय तेच मला कळा नाही. कोणी पाहिजे कोणाला बटन दाबाव तेच मिळ लागा नाही. हे सुद्धा काय दाखवलेलं आहे? आम्हीच दाखवलेलं आहे. उद्या इलेक्शन आलेलं आहे. माझी सगळ्यांना नम्र प्रार्थना आहे, आपलंही पुढच्या टप्प्यात येईल. ज्या वेळेला इलेक्शन येईल त्यावेळेला कुठल्याही उमेदवाराचे पैसे जर तुमच्या गावात येत असतील, येणार तर नाहीत पण जर आले तर त्यांनी सांगितलं हे जरा 500 रुपये, हे जरा 1000 रुपये आणि ह्या पक्षाला मतदान करा. त्यांना सांगायचं साहेब तुमचे पैसे तुमच्या खिशात ठेवा, मतदान कुणाला करायचं ते आम्ही ठरवू. टप्प्यात कार्यक्रम करू पण कोणाला करायचं ते आम्ही ठरवू पण टप्प्यात कार्यक्रम करू. तुम्ही टेन्शन घेऊ नका साहेब, खिशामध्ये ठेवा पैसे. पण काही लोक 500 रुपये घेऊन मतदान करतात आणि देश बदलण्याची भाषा करतात. तुमच्याकडे मतदान किती वर्षाला होतं? 5 वर्षाला. समजा मतदानाचे 500 रुपये घेतले, वर्षाला किती रुपये होतात? 100. 6 महिन्याला, 3 महिन्याला 25, 1.5 महिन्याला 12.5, 1 महिन्याला, 15 दिवसाला 6.25, 5 दिवसाला, 2 दिवसाला, 1 दिवसाला 20 पैसे घेतो का? भिकारी घेतो का 20 पैसे? अहो कैलासराव भिकाड्याकडे फोन पे आलेत आता. आपण म्हणलं का सुट्टे नाही, ते म्हणतो फोन पेने 20 रुपये पाठव. QR कोड स्कॅन कर म्हणतं. भिकारी 20 रुपये घेतं आणि तुम्ही 5 पैसे 10 पैसे प्रत्येक दिवसाला घेताना मतदान करता. स्वाभिमानाने सांगायचं मतदान आम्ही ह्या वर्षी कुठलाही आमिष न दाखवता मतदान करणार. विठ्ठला विठ्ठल रोडगा वाहिन तुला कशाला करायचा रोडगा? रोडगा म्हणजे आम्हीच दाखवलं. आता ऐका रोडगा कसा करायचा. माझ्याकडे बघा रोडग्याची आपल्याला आता रेसिपी करायची. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झालं? हा मायला काय बोलणं घरी कशा भांडत हा
तिथं तर लय भांडा त्यात, इथं मुग खाल्लेत जस काय, काहीच बोला ना तो. हा हो ना. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झाले वस्तू? वस्तू मोजायच्या, वाट्या नाही मोजायच्या. 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ. किती झाल्या? 2. त्याच्यात टाकायचं दूध, मिक्स करायचा गूळ. किती झाल्या? कणकीसारखं मळवून घ्यायचं. दत्ता महाराज कणकीसारखं चांगलं मळवायचं, हातावरती थापायचं आणि पातळ नाही थापायचं, जाड थापायचं. तव्यावरती टाकायचं आणि चांगलं सुंदर भाजून घ्यायचं. ह्या 4 वस्तू आणि 1 अग्नी, 5 वस्तूपासून तयार झाला रोडगा. रोडगा वाहिन तुला. खरं तर नाथ महाराजांनी हा रोडगा सांगितला नाही. नाथ महाराजांनी या शरीराला रोडग्याची उपमा दिलेली आहे. कारण हे शरीर सुद्धा पंचमहाभूतापासून बनवलेलं शरीर आहे. देह हा अनिला पाचाचा उसना. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा. होईल आगवा तुका म्हणे आनंद. आपला हा देह आपल्या धर्मासाठी समर्पित करून टाकायचा. आपला हा देह आपल्या धर्मासाठी समर्पित केला. छत्रपती संभाजी महाराजांनी. मोडेल पण वाकणार नाही, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. आपला हा देह आपल्या धर्मासाठी समर्पित करून टाकला. आपला हा देह आपल्या समाजासाठी समर्पित करून टाकला. आपण आपल्या बॅनरवरती माननीय मनोज जरांगे पाटलाचा आपण फोटो लावलेला आहे. अत्यंत स्वाभिमानाची गोष्ट आहे. ज्यांना ही संकल्पना सुचली त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं आहे, आपण आपल्या बॅनरवरती लावला, आपण आपल्या बॅनरवरती आपल्या पंजोबाचा नाही फोटो लावला, पण त्या माणसाचा आणि आपल्या गावाचा कुठलाही अर्थार्थी संबंध नाहीये. कोणतं त्यांचं गाव आहे, कोणतं आपलं गाव आहे, पण आपण आपल्या बॅनरवरती सप्ताहाच्या त्यांचा फोटो लावला. त्याचं कारण असं आहे की तो माणूस आजपर्यंत वाकलाही नाही, झुकलाही नाही आणि 1ही रुपयानं कोणापुढे विकलाही नाही. म्हणून आपण आज बॅनरवरती त्या माणसाचा फोटो लावलेला आहे. उगाच कोणाचाही फोटो लावत नसतं. 6-6 महिने कुटुंबाचा विचार न करणारी ती व्यक्ती आहे. त्याचं कारण आहे आपला हा देह आपल्या समाजासाठी खर्च केला. आपला हा देह, आपला आज कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. त्याचं कारण अंधारामध्ये कोणाच्या तरी खांद्यावरती सीमेवरती तिकडे बंदूक आहे, म्हणून आज आपलं कीर्तन उजेडामध्ये चालू आहे. आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. त्याचं कारण सीमेवरती कुण्यातरी आया बहिणीनं आपला मुलगा तिकडे सीमेवरती पाठवलेला आहे, म्हणून आज आपल्या घरामध्ये आपल्या आया बहिणी सुरक्षित आहेत. आपला हा देह त्या जवानांनी आपल्या देशासाठी समर्पित करून टाकला. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए। हो तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा
स्वाभिमान ऐ वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे। जय श्री राम। है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे। है वतन तेरे आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करून टाकलं। भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांनी आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करून टाकलं। हा रोडगा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं हे शरीर या महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी समर्पित करून टाकलं। म्हणून आजही गेले 350 वर्ष होऊन गेले, आजही आपण छत्रपती शिवरायांचं नाव अत्यंत स्वाभिमानाने घेतो। आजही छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं तर आजही आपली कॉलर टाईट होते। त्याचं कारण आहे, जगामध्ये अनेक राजे झाले पण कुठल्याच राजाची आरती होत नाही, पण जगामध्ये एकमेव राजा असा झाला की त्या राजाची आरती होते। तो राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी। माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर। हे माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। हे देवाचे नाव गाजते गड दगडावर। हे एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला। शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या देवाचं 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 माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। जय शिवराज। राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या देवाचे नाव निर्माण केले गाजते तलवारीच्या धारेवर। तलवारीच्या धारेवर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर। तलवारीच्या धारेवर। रयतेसाठी वार झेलले आपल्या नितळ्या छातीवर। आपल्या निळ्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे, हे प्राणपणाने लढले मावळे आपल्या छातीवर। माझ्या देवाचं 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 नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर। देवाचं नाव गाजते। आजही राजांचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। आपल्या आजोबाची पंजोबाची पुण्यतिथी साजरी होत नाही, पण 400 वर्ष झाली आजही आपण छत्रपती शिवरायांची शिवजयंती साजरी करतो। अरे साधा नव्हता हा माझा छत्रपती शिवाजी महाराज। मला पवडा येतोय पण काय होतंय, लय दाट फिरलं का कंस बारकरी पडत असते, म्हणून आता म्हणत नाही, म्हणायचंच आहे। अरे ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे करुण प्रारंभे। डपावर ताप तुंतुन्याची, डपावर ताप तुंतुन्याची, डपावर ताप तुंतुन्याची, डपावर ताप तुंतुन्याची। शाहिरा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा महाराष्ट्राचा प्राण। हे शिवशंभूच गात गुणगान, हे शिवशंभूच गात गुणगान। शिवशंभूचं गात गुणगान, एक टाळी वाजवा सर्वांनी, एक डाळ। आधी नमन साधू संताला, साधू संताला। माऊली ज्ञानोबा रायाला, जगद्गुरु तुकारामाला, नगद नारायणा चरणाला।
बीड जिल्हा गेवराई तालुक्याला मोकामी बेलगावाला शाहीर कृष्णा गात पवड्याला राजे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ल्यावरती एक सूर्य जन्माला आला. एक सूर्य मावळतीला जात होता आणि एका सूर्याचा उदय झाला होता. तो सूर्य उदय म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज जन्माला आले. जिकडे तिकडे आनंद उत्सवाला सुरुवात झाली. हळूहळू राजे मोठे होत गेले. बालपण सुरुवात झालं राजेंचे. सर्व सवंगडी एकत्रित केले आणि आपलं स्वराज्य स्वतःच असावं असं छत्रपती शिवरायांना वाटू लागलं. एक एक संकट महाराजांच्या खाली लागले. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्याला फुटला घाम याला कोण घालली आहे सण दरबार कुस्ती वेळे अहो बेगम म्हणजे आली आदिलशहाची आई. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. साऱ्यांनी मानली हार कोण घेईना पुढाकार. आणि इतक्यात एक सरदार उठला आणि बोलला हम लाएंगे वो शिवाजी को जिंदा या मुर्दा. त्याचं नाव अफजल खान. त्यानं तो पैजेचा विडा उचलला आणि खान निघाला. त्याचं घोडदळ पायदळ अंगी 10 हत्तीचं बळ. पायदळ अंगी 10 हत्तीचं बळ. अरे पाहणारा कापे चळचळ एवढी ताकद त्या अफजल खानाची. खानाची पहिली छावणी पडली तुळजापूर. तुळजाभवानी मातेच्या प्रांगणामध्ये त्या नराधमानं गाय कापली. तुळजाभवानी माता फोडली. एवढ्यावरती थांबला नाही. खानाची दुसरी छावणी पडली पंढरपूर. पुंडलिकाला वाळवंटामध्ये फेकून देण्यात आलं. खानाची तिसरी छावणी पडली शुगर शिंगणापूर. तिकडेही उपद्रव झाला. छत्रपती शिवरायांना ही बातमी कळाली. माझी तुळजाभवानी माता फोडली. रात्रभर झोप नाही आली आणि पहाटे पहाटे डोळा लागला आणि जगत जननी तुळजाभवानी माता छत्रपती शिवरायांच्या स्वप्नामध्ये गेली. ए शिवा अरे काय झोपलास. मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तू रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवी तू रात सारी. आज गोंधळाला आणि मग तोच खान महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घना घनाने मूर्ती भंगल्या. तुळजा पंढरपुरी वाघ नखाणे कान पाडीला. प्रताप दुर्गावरी छत्रपती शिवाजी महाराज की
शरीर आपल्या स्वराज्यासाठी समर्पित करून टाकलं. मला माहिती पावसाचं वातावरण झालंय, पाऊस आला का तुम्ही पळू नका, सगळ्याच्या अगोदर मी गाडी जाऊन बसणार आहे. तुमच्यापेक्षा मला जास्त घाई आहे, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आपलं हे शरीर आपल्या देशासाठी समर्पित करून टाकायचं. रोडगा वाहिन तुला. आता 2.5 तास घेतो आणि 2 मिनिटात संपवतो. 2.5 तास कळतंय ना, 2.5 तास. दुसरं नवस सांगितला, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. माझा सासरा गावाला गेलेला आहे आणि तिकडच त्या सासऱ्याला खपवून टाक. सासरा म्हणजे अहंकार. माझ्याकडे बघा हो, पावसाकडे बघू नका, मी लगेच संपवतो, टेन्शन घेऊ नका. सासरा म्हणजे अहंकार. आणि महाराज म्हणतात, एका जनार्दनी सगळेच मरू दे, एकटीच राहू दे मला विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा काय राहिले का घ्या उरकून घ्या. ओके.